नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग अशी रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या भाषेत म्हणायचं झालं तर आजचं एपिसोड एकदम बढिया असणार आहेत. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ईश्वरीला त्या पादुका सापडलेल्या आहेत आणि त्या कशा सापडल्या आहेत हे आपल्याला बघायला नक्की मजा येणार आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही बाहेर आलेले असतात आणि राकेशही तिथं असतो. अर्णव म्हणतो की तू चोरलाय ना पादुका. राकेश म्हणतो की हा, मीच चोरलाय पादुका. ईश्वरीजी, मीच चोरल्या आहेत पादुका. तो राकेश यांना चॅलेंज देतो आणि म्हणतो की पण हे तुम्ही दोघं कसं प्रूव्ह करणार. आणि हा राकेश म्हणतो की नाही, आता तुम्ही करून दाखवाच प्रूफ की मी ह्या पादुका चोरल्या आहेत. आणि हा राकेश यांना हिणवतो आणि म्हणतो की प्रूफ करणं तर सोडून तुम्ही पादुका शोधून जरी दाखवल्यात ना तरी मांडलं तुम्हाला. आणि बघा प्रेक्षकांनो, हा राकेश यांना चिडवतो सुद्धा आणि म्हणतो की सांगू कुठे ठेवल्यात पादुका, सांगू का. आणि इकडे अर्णव आपल्याला माहिती खूप चिडतो, पण ईश्वरी त्याच्या सोबत असते आणि ती म्हणते की सर, या नीच माणसाच्या नादी नका लागू. एक दिवस ना याची वाईट कर्मच याला भुलवणार आहेत. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी असं म्हटल्यावर हा राकेश घाबरण्याचं नाटक करतो आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की सर चला आपण आज जाऊया. आणि बघा इकडं हा राजेश त्याला असं डोळे बिळे मारून म्हणतो की जा, आणि म्हणतो की ऑल द बेस्ट चिंटू, नीट शोध रे पादुका, सगळीकडे शोध. आणि बघा हा राजेश ते गेल्यानंतर म्हणतो की चॅलेंज तर दिला आहेत मी या दोघांना, पण पादुका सापडल्यात तर माझी पंचायत व्हायची. बघा हा घाबरतो तर किती, पण कसा धीट दाखवलेला आहे बघा. बघा आता सगळे एकमेकांसमोर उभे असतात आणि इकडे आजी म्हणतात की तुम्हाला दोघांना तर खूप खात्री होती पादुका सापडतील. आजी विचारतात कुठे आहेत पादुका. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला खूपच टेन्शन आलेलं दिसतंय. अर्णव म्हणतो की आजी, घरात सगळीकडे शोधल्या पण कुठेच सापडल्या नाहीत. ईश्वरी म्हणते की हो, घराचा एकही कोपरा सोडला नाही येत आजी. आणि बघा इकडे मामी म्हणते की आई, अगदी सीताफिशीने इनेच बाहेर विकून लगेच पैसे माहेरी पाठवले असणार. आणि इकडे अर्णव बघा म्हणतो की जस्ट शट अप मामी. आणि आजी म्हणतात की हिच्यावर आवाज चढवून काहीच होणार नाहीये चिंटू. आणि आजी म्हणतात की तू अजूनही ईश्वरी निर्दोष आहे हे सिद्ध करू शकलेला नाहीये. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की आकाश आणि मामा हे दोघेही ज्वेलर्सकडे जाऊन आलेले असतात. आजी म्हणतात की कशावरून तिने खरंच पादुका विकल्या नसतील. आणि मामा म्हणतात की असं काही एक झालेलं नाहीये. मामा समोर येतात आणि म्हणतात की जवळपासच्या सगळ्या ज्वेलर्सकडे जाऊन आम्ही चौकशी केली आहे. आता पोलीसही बारीक लक्ष ठेवून असतील. आकाश म्हणतो आणि कुठल्याही ज्वेलर्सकडे पादुका विकल्याचे काहीही रेकॉर्ड्स नाहीयेत आणि आत्ताही कुठेही विकल्या गेल्यात तरी आपल्याला लगेच कळेल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेशचा चेहरा थोडा टेन्शनमध्ये दिसतो. आणि इकडे हा राजेश मनोमन म्हणतो की आता एवढ्या लवकर पादुका विकून चालणार नाही. आणि यावर अर्णव म्हणतो की म्हणजे पादुका अजूनही आपल्या घरातच आहे. आजी म्हणतात अरे घरातच आहे तर मग कुणाला सापडला का नाही. आणि आजी म्हणतात की आता कुठल्याही क्षणी गुरुजी येतील, त्यांना काय उत्तर देणार आहे मी. बघा प्रेक्षकांनो, याच्या गुरुजी येणार आहेत हे ऐकल्यावरच सगळ्यांना खूप टेन्शन येतं. जास्त टेन्शन तर ईश्वरी आणि अर्णवला येतं. आजी म्हणतात की या संकटातून कसा मार्ग काढणार आहोत आपण. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की आता पादुका शोधण्यासाठी आता एकच करावं लागेल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेशला टेन्शन येतं आणि ही ईश्वरी ज्या पादुका ठेवलेल्या टेबल जवळ जाते आणि ह्या राजेशला असं वाटतं की काय, आणि तो मनोमन म्हणतो की ही चौरंगाजवळ का चालली आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ती त्या चौरंगाला हात देखील लावते. असंच वाटतं आहे की तिला समजलं की काय का पादुका ह्या चौरंगाच्या खाली आहेत. बघा प्रेक्षकांनो, पण तसं नाही होत. ती त्याच्यावर हात फिरवती आणि नंतर हात जोडते. आणि इकडे ईश्वरी म्हणते की आता पादुका शोधण्यासाठी दत्तगुरूच मार्ग दाखवतील, त्यांनाच साकडं घालूया. ईश्वरी म्हणते की हा एकच उपाय आहे आता. आणि लगेच मामा घोषणा देतात की श्री दत्तगुरु महाराज की. आणि सगळेजण जोरात म्हणतात की जय. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ही ईश्वरी त्या पावलांच्या समोरच बसलेली असते आणि तिकडे भजन लागतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि ईश्वरी भजन म्हणते की श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त
दत्त गुरूंचे ध्यान करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरूंचे ध्यान करा, मंत्रमुखाने म्हणा म्हणा, मंत्रमुखाने म्हणा म्हणा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरूंचे ध्यान करा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि प्रेक्षकांनो, इकडे हिचं भजन चालू असतं आणि आपल्याला असं दाखवले गेले आहेत की गुरुजींची एंट्री सुद्धा यांच्या घराकडे होत आहे. शतजन्मांची नवलाही, कळले गुरुविन कोणी नाही. आणि एकीकडे प्रेक्षकांनो, आपल्याला ते गुरुजी घराकडे येताना दिसत आहे. शतजन्मांची नवलाई, कळले गुरुविन कोणी नाही. त्रयमूर्ती ही प्रगटून येई, त्रयमूर्ती ही प्रगटून येई. आणि मध्ये मध्ये आपल्याला यांचे आगमन सुद्धा होताना दिसत आहे. दत्त गुरूंचे ध्यान करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरूंचे ध्यान करा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे या गुरुजींचे आगमन यांच्या घरामध्ये झालेले असतात. आणि बघा, इकडं आजी उठून उभ्या राहतात आणि म्हणतात की गुरुजी. ईश्वरी सुद्धा डोळे उघडते आणि गुरुजींना बघते. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीने एवढी प्रार्थना केलेली असताना तिला सुद्धा बिचारीला वाईट वाटत असतं की ते ताट बिना पादुकांचं खाली आहेत म्हणून. आता गुरुजी पण आलेले आहेत. बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांना गुरुजींना बघून सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की पादुका नसताना नसेल तर गुरुजी काय म्हणतील, का ओरडतील, का काही बोलतील, या विचाराने सगळेच घाबरलेले टेन्शनमध्ये असतात. पण इकडे मात्र मामी आणि राजेश बिलकुल निवांत निशांत असतात, कारण त्यांना माहिती हे सगळं आता ईश्वरीवर थोपवलेलं आहे. तर सगळं राग द्वेष काय आहे तो ईश्वरीलाच भोगावं लागणार आहेत. पण प्रेक्षकांनो, तसं होत नाही. तुम्ही पुढे बघा आता काय कमाल झालेली आहे ते. आणि बघा, गुरुजी मध्ये येतात आणि ईश्वरी त्यांचे डायरेक्ट पाय धरते आणि म्हणते की गुरुजी गुरुजी मला माफ करा, मला खरंच माफ करा गुरुजी. बघा प्रेक्षकांनो, आणि ते गुरुजी सगळ्यांकडे बघत असतात आणि म्हणतात, विचारतात तिला काय झालं बाळा. ते म्हणतात की अशी हतबल का झालीस. ईश्वरी म्हणते की गुरुजी, आजींनी पादुकांच्या सोहळ्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आणि ते गुरुजी आजींकडे बघतात. इकडे ईश्वरी म्हणते की मी पार पाडण्याची कोशिश केली, पण माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे गुरुजी, खूप मोठा. आणि गुरुजी विचारतात की काय झालं असं. आणि ईश्वरी म्हणते की सोन्याच्या पादुका हरवल्या आहेत गुरुजी. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे या राजेशला तर फार आनंद होत आहे. बघा प्रेक्षकांनो, आणि ते गुरुजी सुद्धा त्या पादुकांकडे बघतात तर खरंच तिथे पादुका नसतात. मला असं वाटलं होतं गुरुजी आता ओरडतील, शाप वगैरे देतील की काय असं वाटलं. पण बघा आता गुरुजींनी किती समजुतीने आणि कशा प्रकारे त्या पादुका शोधण्याला ईश्वरीला मदत केली हे आपल्याला आता बघायला मज्जा येणार आहे. आणि बघा, त्यानंतर ते गुरुजी अर्णवकडे देखील बघता आणि नंतर ईश्वरीकडे. बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश मनोमन लाडू फोडून मोकळा होतो आणि म्हणतो की म्हणजे आता ह्या पादुका माझ्याच. आणि हा राजेश मनोमन म्हणतो की त्या बॉसच्या तोंडावर सगळे पैसे मारून अकाउंट बंद करून टाकतो. आणि बघा, ते गुरुजी इकडे काहीच बोलत नसल्यामुळे ईश्वरीला जास्त वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. ईश्वरी म्हणते की गुरुजी, तुम्ही द्याल ती सजा मी भोगायला तयार आहेत, पण माझ्या या घरावर आणि घरातल्या माणसांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नका गुरुजी. ईश्वरी म्हणते की मी सगळं एकटीने सहन करायला तयार आहे. गुरुजींसोबत आलेला माणूस म्हणतो ते काहीही असो, पण एवढा मोठा गुन्हा घडलाच कसा. त्यातला दुसरा म्हणतो की आता गुरुजी अभिषेक कसा करणार. आणि बघा प्रेक्षकांनो, कोणालाच अपेक्षित नव्हतं तसं ते गुरुजी करतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात शुभम भवतु. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांनी असं केल्यानंतर इकडे हा राजेशचा चेहरा
पडलेला का दिसतोय. आणि ते गुरुजी ईश्वरीला म्हणतात की उठ मुली. आणि गुरुजी ईश्वरीकडे बघता, नंतर आजींकडे बघता. ते गुरुजी म्हणतात की प्रामाणिकपणे जो गुन्हा मान्य करतो तो माणूस गुन्हेगार नसतो मुली. आणि ते गुरुजी म्हणतात की आपण चुकलोय हे मान्य करायला खरंच खूप मोठं काळीज लागतं. ते गुरुजी म्हणतात की ते तुझ्याकडे आहेत. आणि ते गुरुजी म्हणतात की तू आता दत्तगुरूंचा जो धावा केला त्याचंच फळ म्हणून दत्तगुरूंनी मला इथे पाठवलंय असं समज. ते गुरुजी म्हणतात की तुझ्या हातून कुठलाही गुन्हा घडलेला नाहीये. बघा प्रेक्षकांनो, इकडे आजींच्याही मनावरचं ओझं कमी झालेलं असं दिसतं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरीला पण थोडं गुरुजींनी असं बोलल्यानंतर थोडं बरं वाटतं. पण इकडे राजेश बघा, राजेशचा चेहरा जेवढा खुललेला होता ना तेवढा परत आता उतरलेला दिसतोय. आणि या मामीचं सुद्धा. आणि इकडे ईश्वरी म्हणते की म्हणजे ते गुरुजी म्हणतात कोणताही दुष्ट माणूस दत्तगुरूंच्या पादुका गहाळ करू शकेल का. आणि ते गुरुजी म्हणतात की हे केवळ अशक्य आहे. यावर आजी म्हणतात की म्हणजे नेमकं काय म्हणायचंय गुरुजी तुम्हाला. आणि आजी म्हणतात की कारण पादुका घरात नाहीये हे सत्य आहे. आणि ते गुरुजी म्हणतात की एक सांगतो मुली तुला, तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. आणि बघा प्रेक्षकांनो, ह्या आता यांनी कोड्यातच पाडलेलं आहेत, म्हणजे हिला कोडच सांगितलेलं आहे बघा. आणि ईश्वरी त्याचा विचारच करत असते. आणि याचा विचार सगळे जण मात्र करत असतात की गुरुजीने असं काय सांगितलं आहे की त्याच्यातच ते उत्तर आहे. आणि ते गुरुजी म्हणतात की पादुका घरातच आहे. आणि ती गुरुजी म्हणतात की आणि त्यात तुलाच सापडणार आहे. आणि गुरुजी म्हणतात की ही जबाबदारी तुझ्यासारख्या निर्मळ मनाच्या मुलीकडून पार पाडावी अशी साक्षात दत्तगुरूंचीच इच्छा आहे. आणि गुरुजी म्हणतात की मी जे सांगितले त्याचा नीट विचार कर आणि शोध घे पादुकांचा. बघा प्रेक्षकांनो, इकडं तर यांचा डाव उलटाच पडलेला दिसतोय. कारण आता राजेश सुद्धा टेन्शन मध्ये आलेला आहे. जर ईश्वरीला पादुका सापडल्या तर आता त्याचं काय होणार आहे. असो, आपण आता पुढे बघूया की ईश्वरी आता त्या पादुका कशा शोधणार. गुरुजी म्हणतात की तू पादुका घेऊन येईपर्यंत मी वाट पाहतोय. श्री दत्तगुरु माझे आई, त्यांचा ठावा देवापायी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि हे गुरुजींचा मंत्र जाप सतत चालू असणार आहे. आणि त्यांचे ते चेले सुद्धा तेच म्हणतात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि ईश्वरी इकडं त्यांनी दिलेल्या कोड्याचं उत्तर शोधत असते. बघा ईश्वरी आता ते विचारच करत असते. पण या राजेशचं लक्ष सगळं त्या चौरंगाच्या खाली असलेल्या पादुकांकडेच असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथनं बाहेर निघून जाते. अर्णव तिला बघतो, अर्णवही तिच्या मागे जातो. आणि अर्णव आणि ईश्वरी गेल्यानंतर मामांच्याही लक्षात येतं, म्हणून मामाही त्या दोघांच्या मागे जातात. आणि बघा इकडे हा राजेश म्हणतो की गुरुजींना भलताच कॉन्फिडन्स आहे इंदोरी जिलेबीमध्ये. राजेश म्हणतो की पण चुकताय तुम्ही गुरुजी, कोणालाच सापडणार नाहीयेत पादुका. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मामा आणि आकाश पादुका शोधण्यासाठी गेलेले असतात. आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही, मामा आणि हे सगळे चौघजण एका ठिकाणी भेटतात. आणि मामा म्हणतो की सापडल्या का पादुका. मामाही विचारतात की सापडल्या का. अर्णव म्हणतो की आम्ही सगळीकडे शोधलो, पण अर्णव म्हणतो की आता फक्त एकच पॉसिबिलिटी आहेत. मामा म्हणतात की कुठे. आणि अर्णव म्हणतो की देवघर. मामा म्हणतात की हां देवघर. आणि मामा आकाशला सांगतात की आकाश म्हणतो हा. आणि मामा म्हणतात की आपणही शोध थांबवायला नको, चल. तेवढ्यात अर्णव म्हणतो की आपण फक्त आपल्या डोक्यानेच विचार करतो आहे, आपण त्या राजेशच्या डोक्याने विचार करायला हवात ना. आणि मामा म्हणतात की करेक्ट, तुझं हे बोलणं 100% पटलं आहेत मला. आणि बघा ईश्वरीला आठवतं की ते गुरुजी काय म्हणाले होते, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. पादुका घरातच आहे आणि त्या तुलाच सापडणार आहे. आणि इकडे अर्णव म्हणतो की मामा त्या राजेशने पादुका अशा ठिकाणी लपवल्या असतील त्या ठिकाणी त्याला कोणालाही डाऊट येणार नाही. आणि मामा म्हणतात की हा म्हणायला जातात. आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष ईश्वरीकडे जातं. ईश्वरी भलत्याच विचारांमध्ये प्रेक्षकांनो, इकडे मामा अर्णवला खुणवतात की ईश्वरी. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर, काय झालं तुला, काय विचार करतेस तू. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आता काय म्हणालात. अर्णव म्हणतो की पादुका अशा ठिकाणी ठेवला असेल त्या राजेशनी तिथे कोणाला डाऊटच येणार नाही. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला
त्या कोड्याचं उत्तर सापडलेलं आणि तिच्या लक्षात आलेलं आहे की पादुका ह्या राजेशने कुठे लपवल्या आहेत ते. आणि ही ईश्वरी म्हणते की बढिया. अर्णव म्हणतो की म्हणजे? ईश्वरी म्हणते की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आणि बघा प्रेक्षकांनो, हे मामांच्याही लक्षात आलेलं नसतं आणि अर्णवच्या सुद्धा लक्षात आलेलं नसतं, पण हे कोड ईश्वरीच्याच लक्षात आलेलं असतं. आणि इकडे हे मामा म्हणतात की म्हणजे? अर्णव म्हणते की व्हॉट मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की गुरुजींना काय म्हणायचं आहे ते आलं आहेत माझ्या लक्षात सर. आणि इकडे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं, त्यामुळे ती अर्णवला म्हणते की चला सर चला. आणि ईश्वरी पुढे निघून जाते. अर्णव म्हणतो की मामा चल, कमॉन कमॉन चल चल. आणि हे तिघही जिथे पादुका हरवलेला असतात तिथे जातात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे या गुरुजींचं नामस्मरण चालू असतं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि इकडे अंजली ताई सुद्धा नामस्मरण करत असते आणि आजी सुद्धा प्रेक्षकांनो श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि इकडे बघा या मामीला आणि या राजेशला हे सगळं बोर वाटतंय बघा. आणि इकडे मामी राजेशला म्हणतात की असं नामस्मरण करून गोष्टी सापडायला लागल्या तर कसं चालेल. आणि हा राजेश म्हणतो की अशा सगळ्याच गोष्टी देवावर सोडून होत नसतं काही मामी. मामी यावर हसतात. आणि इकडे मामी म्हणतात की माझी तर खात्रीच आहे की या ईश्वरीने ह्या पादुका चोरल्याच नाहीयेत. मी फक्त तिचं नाव घेऊन तिला बदनाम करायची संधी शोधत असते, बाकी काही नाही. आणि हा राजेश म्हणतो की ते आलं माझ्या लक्षात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही मामी म्हणते की काय हो जावई बापू, कोणी चोरल्या असतील त्या पादुका. आणि हा राजेश म्हणतो की कितीतरी लोक आले होते पालखीसोबत, त्यांच्यातलाच एखादा असेल पादुका चोरणारा. बघा प्रेक्षकांनो, हे भक्तिभावाने करणारे लोक पादुका चोरतील का? असो, आपल्याला तर माहितीच आहे पादुका ह्या राजेशने चोरल्या आहेत, पण तोही बघा ना स्वतःवर काहीच येऊ देत नाही. बिचारे भक्तिभावाने त्या पादुका घेऊन आलेले होते, त्यांच्यावर हा आळ टाकतोय बघा. मामी म्हणतात काही का असना, मला फक्त तिच्यावर खापर फोडण्याची संधी मिळाली यातच आनंद आहे. आणि इकडे हा राजेशही म्हणतो की मलाही. दत्तगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, दत्तगुरु माझे आई मला मजला ठाव द्यावा पायी, श्री गुरुदेव दत्त. असं त्यांचं नामस्मरण चालू असतं दत्तगुरूंचं प्रेक्षकांनो. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की यांचं नामस्मरण चालू असताना ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की गुरुजी, आणि त्यांना म्हणते की गुरुजी तुमच्या शब्दांचा खरा अर्थ कळलायत मला. बघा प्रेक्षकांनो, इकडे या राजेशला वाटत नव्हतं, पण ही ईश्वरी तेवढी हुशार आहेत हे त्याने अजून अनुभवलेलं नाहीये. आणि इकडे मामींचाही चेहरा आपल्याला दिसतो, पण हे कोणाच्याच लक्षात येत नाही की गुरुजींनी काय सांगितलं होतं आणि हे ईश्वरीच्या लक्षात कसं काय आलं ते. आणि ईश्वरी म्हणते की पादुका कुठे आहेत हे मला माहिती आहेत. बघा आता या राजेशला अजूनच टेन्शन आलेलं आहे. आणि बघा त्या गुरुजींच्या चेहऱ्यावर पण आपल्याला आनंद दिसतो आहे, पण इकडे अर्णवला तर प्रश्नच पडला आहे की हिला कसं काय समजलं की पादुका नक्की कुठे ठेवल्या आहेत ते. बघा आपल्याला अंजलीच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतोय, आकाशच्या पण चेहऱ्यावर समाधान दिसतंय आणि आजींच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान दिसतंय. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीने असं बोलल्यावर ते गुरुजी उठून उभे राहतात, आजी सुद्धा त्यांच्या मागोमाग उभे राहतात आणि अंजली सुद्धा उभी राहते. आणि बघा प्रेक्षकांनो, ते गुरुजी पुढे येऊन ईश्वरीला परत आशीर्वाद देतात आणि अर्णव हे सगळं बघतच असतो. आणि हा राजेश त्या गुरुजीकडे कसा तोंड वासून बघतोय ना, हे बघायला ना मज्जा येते प्रेक्षकांनो. आणि ते गुरुजी म्हणतात की तुझ्या निर्मळ मनाची साथ दत्त महाराजांपर्यंत पोहोचली आहे, म्हणूनच त्यांनी तुझा मार्ग प्रकाशमान केला आहे. आता तुझ्या हस्ते श्री पादुका मूळच्या स्थानावर पुन्हा प्रतिष्ठित होऊ दे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला पण आनंद झालेला असतो. ती म्हणते की हाओ गुरुजी. आणि अंजली म्हणते की अगं पण पादुका आहेच कुठे. आणि ईश्वरी म्हणते प्रेक्षकांनो की सांगते. बघा प्रेक्षकांनो, सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघतच असतात की हिला कसं काय कळालं की पादुका नक्की कुठे ठेवल्या आहेत ते. पण असो, तिला सापडल्या हे जास्त महत्वाचं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ती त्या राजेशकडे बघते, पण त्या राजेशचा चेहरा असा कवराबावरा का झालेला दिसतोय. आणि बघा प्रेक्षकांनो, पण इकडे राजेशचं लक्ष जिथे पादुका ठेवलेल्या आहेत तिथेच जातं आणि ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडेच असतं. ईश्वरीला कळतं की त्याने नजर समोर केलेली आहेत, म्हणजे हा पादुका त्याच्या नजरेसमोरच आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला पादुका तर सापडल्या, पण त्या आता
कुठे आहेत हे आपल्याला ते उद्याच्या भागात दाखवतील. आता बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेत. इकडे अर्णव आणि ईश्वरी राजेशला म्हणतात की तुझ्या आयुष्याचीच आता आम्ही अशीच रांगोळी करणार आहोत. आजपर्यंत माणसांशी वाईट वागत होता, आज पादुका शोधून तू दुःआशीर्वाद घेतलायस, आता देवच तुला शिक्षा करेल. आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की प्रत्येक बाबतीत हरतोयस तू. आणि अर्णव म्हणतो की आता सवय करून घे हरण्याची, आम्ही दोघं एकत्र आहोत तुझ्या समोर. आणि अर्णव ईश्वरी हातात हात घेतात. ते बघून त्या राजेशला अजूनच जलस फील होतं प्रेक्षकांनो. तो अजूनच जोमाने उठतो. आणि इकडे हा राजेश ती रांगोळी पुसून म्हणतो की बघतोय ना कोण टिकतं कोणासमोर. आणि हा राजेश म्हणतो राख रांगोळी तर मी करणार आहे तुमच्या आयुष्याची. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. नमस्कार, धन्यवाद.